नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल. दर्शको, आज अतिशय महत्वपूर्ण असा विषय आज आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. प्रत्येक व्यक्तीशी निगडीत हा विषय आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव असतील, सामान्य वर्ग असेल, प्रत्येक व्यावसायिक असेल, नोकरदार असेल, राजकारणी असेल, प्रत्येक घटकातील व्यक्तींसाठी हा अतिशय महत्वपूर्ण असा हा विषय आहे दर्शको. आणि तो विषय म्हणजे दर्शको आपली जमीन. आपली जमीन, जमिनीविषयी आपले हक्क मी आपल्याला सांगणार आहे. एखाद्या कारणास्तव आपली स्वतःची जमीन असून सुद्धा आपल्यावर दुसराच कोणीतरी त्याच्यावर हक्क दाखवत असतो. तर आपले हक्क आपल्याला माहिती नसतात, की आपली स्वतःची जमीन आहे आणि दुसराच कोणीतरी याच्यावर ताबा मिळवलेला आहे. आपण हतबल असतो, आपल्याला कायद्याचे ज्ञान आपल्याला माहिती नसते आणि आपण नाहक त्रास भोगतो आणि एक दिवस ती जमीन, आपल्या कष्टाची जमीन आपल्या हातून निघून जाते. तर अशाच व्यक्तींसाठी जी स्वतःची जमीन आहे, पण त्याच्यावर दुसराच कोणतरी व्यक्ती एखादं घर बांधलेलं आहे त्याने किंवा त्याने स्वतः आपल्याकडे ताबा घेतलेला आहे. म्हणजेच आयत्या बिळात नागोबा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर हे आयत्या बिळात जे नागोबा आहेत, त्यांना चपराक देण्यासाठी मी अतिशय महत्वपूर्ण असे 4 मुद्दे आपल्याला सांगणार आहे. आपण ते जर 4 मुद्दे फॉलो जर केले, तर नक्कीच आपल्या हक्काची जमीन आपल्या ताब्यात मिळू शकते आणि आपण त्यातून आपली सुटका होऊ शकते. तर दर्शको, न स्किप करता शेवटपर्यंत हा ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ पाहाल, त्यावेळीच आपल्याला याची माहिती समजणार आहेत आणि या आयत्या बिळात नागोबा जे आहेत, त्यांना याची चपराक ही नक्कीच बसणार आहे. तर ते मुद्दे कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया. चला तर दर्शको. पहिला मुद्दा आहे दर्शको, 7-12 आणि महसूल मार्ग. आपण बघा, कुठला मार्ग अवलंबू शकतो ज्यावेळी आपण स्वतः मालक आहे आणि दुसराच ताबा एखाद्या व्यक्तीने घेतलेला आहे आणि आपल्याला काहीच करता येत नाही, आपल्याला काही माहिती नाही. तर अशा व्यक्तींनी, अशा इसमानी पूर्ण लक्ष देऊन हा व्हिडिओ माझा ऐका. डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी आपल्याला याची माहिती देणार आहे. आपण तिथे जाऊन याची सुद्धा माहिती घेऊ शकताय. शेजारी जे घंटीचं बटन आहे ते दाबून आपण जीडी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चला तर पहिला मार्ग कोणता आहे आणि पहिला मुद्दा कोणता आहे हे पाहूया. जमिनीच्या लढाईत सर्वाचे महत्वाचे शस्त्र म्हणजे तुमचा 7-12. बघा दर्शक, तुमचा 7-12 आणि 8चा उतारा जर या कागदापत्रावर तुमचे मालक म्हणून असेल, तर तुमचा अर्धा विजय तिथेच होतो. बघा, 7-12 जर तुमच्या नावावर असेल, 8चा उतारा तुमच्या नावावर असेल, तर तिथेच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असाल. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जर कोणी तुमच्या हद्दीत अतिक्रमण केले असेल, तर सर्वात आधी अभिलेख कार्यालयात जाऊन जमिनीची अधिकृत मोजणी करून घ्या. बघा, तहसीलदार कार्यालयात जाऊन आपली जे तिथं भूमी अभिलेख कार्यालय एक स्वतंत्र ऑफिस असतं, तिथे जाऊन अगोदर आपण मोजणी करून घेऊ शकताय. मोजणी केल्यानंतर आपल्याला प्रत नकाशा आणि पंचनामा या कोर्टात सर्वात मोठा पुरावा मानला जातो. बघा, ज्यावेळी आपण मोजणी करताय त्या आपल्याला प्रत देतात नकाशा आणि पंचनामा. हा कोर्टात आपल्याला मुद्दा खूप महत्वाचा ठरू शकतो. त्यामुळे आपण भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन प्रत नकाशा आणि पंचनामा केलेलाचा कागद कोर्टात आपण सादर करू शकता. दुसरा मार्ग तुम्हाला सांगतो, हा फौजदारी मार्ग आहे. कलम 145 अन्वये. बघा, मी जे मुद्दे सांगतोय हे जाणीवपूर्वक तुम्ही एक म्हणता 2-3 वेळा हा व्हिडिओ पहा, शेअर करा आणि जे आपल्या हातून जमीन गेलेली आहे, घर आपलं गेलेलं आहे, अशा लोकांनी आपल्याला आपल्याला कायदेशीर जे हक्क दिलेले आहेत त्याचा वापर करा. आता दुसरा फौजदारी मार्ग बघा, मुद्दा 2 आहे हा. कलम 145 अन्वये. जर जमिनीच्या ताब्यातून वाद निर्माण झाला असेल आणि तिथे मारामारी किंवा शांतता होण्याची शक्यता असेल, तर तुम्ही कार्यकारी दंड अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 145 CRPC 145 अंतर्गत अर्ज करू शकता. यामध्ये दंड अधिकारी दोन्ही बाजूने ऐकून घेतात आणि जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत परिस्थिती
शांत ठेवण्याचे किंवा योग्य पक्षाला ताब्यात देण्याचे आदेश देऊ शकतात. बघा, एक एक कसे असतात, मोठमोठे लोक असतात, व्यावसायिक असतात, ज्यांच्याकडे अफाट पैसा असतो. असे काही महाभाग म्हणजे हे नागोबा गरीब जे शेतकरी आपले असतात, गरीब लोक असतात, यांच्या किंवा ते सावकार असतात, ही लोक ही काय करतात, गरीब लोकांना जे त्यांची जमिनी ताब्यात घेणे किंवा अतिक्रमण जमिनीवर करणे, तर ह्या नागोबांना चपराक देण्यासाठी आपल्याला कायदा दिलेला आहे. आपण कुठे जाऊ शकतो? कार्यकारी दंड अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे जाऊन फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 145 सीआरपी 145 अंतर्गत अर्ज करू शकता. त्याच्यामुळे आपल्याला संरक्षण भेटेल आणि आपण सेफ राहाल आणि आपल्याकडे एक प्रत सुद्धा राहील, की कोर्टात ज्यावेळी आपण जाल, त्यावेळी असं-असं मी हे केलं होतं, असा-असा अर्ज मी तहसीलदारांकडे, दंडाधिकाऱ्याकडे केला होता, म्हणून एक आपल्याकडे पुरावा लागेल. तर तिसरा मुद्दा आहे काय आहे? दिवाणी मार्ग. दिवाणी मार्ग स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट कायद्यानुसार ताबा परत मिळण्याचे 2 मुख्य मार्ग स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये दिले आहेत. बघा, कलम 5, जर तुमच्याकडे मालकी हक्काची कागदपत्रे उदाहरणार्थ खरेदी करत असतील, तर तुम्ही दिवाणी न्यायालयात ताबा मिळवण्यासाठी दावा दाखल करू शकता. कलम 6, जर तुम्हाला तुमच्या जमिनीवरून बळजबरीने किंवा तुमच्या सहमती न घेता काढून टाकले असेल, तर तुम्ही 6 महिन्याच्या आत हा दावा दाखल करू शकता. यामध्ये मालकी हक्क सिद्ध करण्यापेक्षा माझा ताबा होता आणि तो बेकायदेशीरपणे हिरावला गेला, हे सिद्ध करणे पुरेसे असते. बघा, तिसरा मुद्दा कसा किती महत्वाचा आहे बघा. दिवाणी मार्ग आपल्याला हे 2 मार्ग आहेत. दिवाणी मार्ग कलम 5 आणि कलम 6 या अन्वये आपण अर्ज दाखल करू शकता. त्याच्यामुळे तुमचा हा ताबा आहे हे सिद्ध, म्हणजे त्यामध्ये तुमचं स्वतःच खरेदी खत असणार आहे. त्यामुळे आपल्याला काही अडचण नसणार आहे. त्यामुळे दिवाणी मार्ग सुद्धा तुम्ही अवलंबू शकताय. आता मुद्दा अंतिम 4, पोलीस तक्रार आणि अटकाव. हा अत्यंत महत्वाचा हा सुद्धा एक मार्ग आहे. अनेकदा लोक थेट पोलिसांत जातात. म्हणजे एखादा शेतकरी, गोरगरीब एखादा व्यक्ती असेल, मजूर असेल, व्यावसायिक असेल, मध्यमवर्गीय नोकरदार असेल, तर जो दावा म्हणजे जो जमिनीवर आपल्या ताबा घेतलेला असतो, त्याच्याकडे अमाप पैसा असतो. त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळी काय सुचत नाही. आपण डायरेक्ट काय जातो, पोलिसांकडे जातो. तर अनेकदा लोक पोलिसात जातात. लक्षात ठेवा, पोलीस जमिनीच्या मालकीचा निकाल लावू शकत नाहीत. पोलिसांचं काय काम आहे? आपण पोलिसाकडे जायचं नाही. मी तुम्हाला अगोदरचे वरचे जे 3 मुद्दे दिलेले आहेत महत्वाचे, त्यांच्या जवळ तुम्ही जाऊन मार्ग हे करू शकताय. पोलीस आपले फक्त संरक्षणासाठी आहेत. पोलिसाकडे आपण कधी जाऊ शकतो? ज्यावेळी आपल्याला जेव्हा काही धोका असेल, काय असेल, त्यावेळी आपण जाऊ शकतो. तरीही पोलीस जमिनीचा मालकीचा निकाल लावू शकत नाहीत, पण ते अधिकृत प्रवेश अंतर्गत गुन्हा नोंदवू शकतात. जर कुणी तुमच्या जमिनीवर अतिक्रमण करत असेल, तुम्ही कोर्टाकडून स्टे ऑर्डर मिळवू शकता. त्यामुळे प्रतिपक्षाला त्या जमिनीवर कोणतेही बांधकाम किंवा व्यवहार करण्यास मज्जाव केला जातो. पोलिसाकडे जाणं अगोदर आपल्याला स्टे ऑर्डर आणली पाहिजे. त्यावेळी पोलीस ऍक्शन घेऊ शकतात. फक्त ते काय करू शकतात? अधिकृत प्रवेश अंतर्गत गुन्हा नोंदवू शकताय. म्हणजे कुणीतरी नाहक हद्दीत म्हणजे स्वतःच्या जमिनीच्या हद्दीत प्रवेश केलेला आहे, मालक आहे मूळ, आणि जो दुसरा कोण आहे नागोबा, तर त्यांना अटकाव करण्यासाठी त्यांना तो अधिकृत प्रवेश म्हणून गुन्हा ते नोंदवू शकताय. पण बाकीच्या प्रोसेस करण्यासाठी तो आपल्याला स्टे ऑर्डर आणावी लागणार. तर महत्वाची आणि कोणतीही बांधकाम व्यवहार करण्यास मज्जाव केला जातो. आणि जर समजा एखादा त्या व्यक्तीने काहीतरी बांधकाम करत असेल किंवा एखाद्या जो तिथं जमिनीच्या दुसऱ्याच्या जमिनीवर काहीतरी आपले व्यवसाय करण्याचा असेल, तर त्याला मज्जाव पोलीस करू शकतात. तर महत्वाची टीप काय आहे? जमिनीचे हे कायदेशीर लढे कधी काळी दीर्घकाळ चालतात. त्यामुळे तुमची सर्व कागदपत्रे जसे की खरेदी खत, टॅक्स पावती, वारसा हक्काचे पुरावे आणि जुने फेरफार उतारे नेहमी अद्ययावत ठेवा. कोणतीही कायदेशीर नोटीस पाठवण्यापूर्वी एखाद्या अनुभवी दिवाणी वकिलाचा सिव्हिल लॉयर सल्ला नक्की घ्या. बघा, ही कोर्टात लढाई कशी दीर्घकाळ चालणारी असते. कधी कधी याचे निकाल खूप लांब लागतात.
पण आपल्याकडे हे जर असतील सर्व कागदपत्रे, बघा मी परत एकदा सांगतो कागदपत्रे काय काय लागतात. खरेदी खत, जमिनीचा टॅक्स पावती, 7/12/8 चा उतारा, वारसा हक्काचे पुरावे आणि जुने फेरफार उतारे नेहमी अद्ययावत ठेवा. कुणीही कायदेशीर कोणालाही कोणतीही कायदेशीर नोटीस जरी ज्यावेळी तुम्ही एखाद्या प्रतिपक्षाला पाठवत असाल, तर एखाद्या दिवाणी वकिलाचा, सिव्हिल लॉयरचा सल्ला त्यावेळी तुम्ही नक्कीच घ्या. तर दर्शको मला हेच सांगायचं आहे, की जमिनीविषयी ही मी अतिशय महत्त्वाचे हे 4 मुद्दे आपल्या जवळ मांडलेले आहेत. ते आपण नक्की फॉलो करा आणि जर आपल्याला काही अडचणी येत असेल, तर मला कमेंट करू शकताय. आपण आवाज जर उठवला, तरच आपल्याला जमिनीचे ताबा मिळू शकतो. आपल्याला भले आपलीच चूक असते काहीतरी, आपण काहीतरी गोष्टी अशा केलेल्या असतात, की नकळत एखादा ताबा घेतो आणि नंतर हा नागोबा वरती फणा काढण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी आपलीच चूक असते. त्यामुळे कोणाशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कोणाचीही काही कितीही संकट येऊ देत, काही येऊ देत. आपल्या हक्काच्या जमिनी आता तर ह्या 2026च्या काळानंतर तर कोणाच्या जवळ तुम्ही काही देऊ नका. नाहीतर ते तुम्हाला त्याने फणा काढलाच म्हणून समजा. कारण हे आयत्या बिळात नागोबा आता खूप फोफावलेले आहेत. त्यामुळे आपण सावध होणं गरजेचं आहे आणि जर आता बाय चान्स जर जमिनी तुमच्या जर ताब्यातनं जर गेलेल्या असतील, तर त्यांना कसा धडा शिकवायचा आणि काय करायचं हे 4 मुद्दे आपल्याला मी दिलेले आहेत. तरी पण तुम्हाला काय अडचण येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी नक्कीच आपल्याला ते रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू आणि या आयत्या बिळात जे नागोबा आहेत त्यांच्यापासून सावध राहा. तर मित्रांनो ही होती जमिनीचा ताबा मिळवण्याबाबतची कायदेशीर माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या जमिनीबद्दल काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट करा आणि आम्ही यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. चला तर दर्शको नवीन एका माहितीसहित अशाच भेटू, परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद, नमस्कार, जय महाराष्ट्र.